बायको कर लक्ष्मी वल्लभतया जवळी. आता तिसरी मुलगी सांगितली स्वरूपाता. महाराज म्हणले ती बायको करायची आणि हुंडा चतुर्भुज नर होणे. मात्र पितृ भ्राता होऊन ठेले. महाराज म्हणतात साक्षात विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करणं म्हणजे स्वरूपता नावाची मुक्ती प्राप्त करणं आणि हुंडा चतुर्भुज नर होऊन ठेले. महाराज म्हणले विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करणं म्हणजे दादा ऐका सगळ्यात मोठा हुंडा. आता पहिलीचा हुंडा आला वैकुंठात बंगला, दुसरीचा हुंडा आला रात्रंदिवस पैसा, तिसरीचा हुंडा आला देवाचं रूप. आता चौथी मुलगी तिचं नाव आहे सायुजता. महाराज म्हणले तिचा हुंडा काय एकहारी आत्मा आणि जीव शिव समा वायातो दोघमन घाली मन. महाराज म्हणजे साक्षात देव होऊन राहणं म्हणजे सायुज्यता मुक्ती प्राप्त करणं. आता 4 मुली बायका भेटायल्यात अशा काळात, 4 मुली बायका भेटायल्यात चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटायलाय. पण कधी दादा काय दुखायले का तुमचं जगा असं बोलत चला. कधी भेटायलाय देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर. आता मुक्त्यासाठी देवाच्या द्वारात उभा राहणं म्हणजे देवाच्या पुढं पुढं करणं आहे का नाही. आजकाल बी लग्न करायचं म्हणलं कोणाच्या पुढं पुढं करावं लागतंय मुलीच्या मायबापाच्या. मुलाचा बाप म्हणते जे हरी, पोरीचा बाप म्हणते पुढच्या घरी. यंदा करायचं नाही. कुठून पप्याच्या मायला डिमांड आले मिळत लागणं. एका जागेवर मी कीर्तनाला गेलो, तिथलची शांता काकू माझ्याकडे आली. मला म्हणती मुकू. मी म्हणलं बोल ना काकू. म्हणे वागा तू रोज कीर्तनाला फिरतो, आपल्या बबीला एखादा टापा ठेपा बघ. म्हणलं बघतो पण कसा पाहिजे. म्हणे 4-2 एक गाणं असावा, मुलाला सरकारी नोकरी असावा आणि पोराला मायबाप नसावा. म्हणलं तसा ठेपा माझ्याकडे आहे. मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा, घरचं काम चांगलं करावा आणि मुलीला सुद्धा मायबाप नसावा. ती म्हणली माय आम्ही का मसनात जावा का. म्हणलं ते न फुकून घ्यावा का. आजकाल लोकांची अपेक्षा बघा शेत पाहिजे आणि मै बबी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेत कशाला पाहिजे. कोण म्हणलं इकून खायला. अहो शेतकऱ्याला मुली द्या. शेतकरी एवढा श्रीमंत माणूस बाबा कोणीच नाही. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद, लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं पण माझ्या बळीराजाचं काम चालू होतं बाबा ऐका. पण शेतकऱ्याचं गणित हुकायले, कडक कपडे घालायले चौकात बसायले. माया बापाकडे 50 एकर आहे, माया बापाकडे 50 एकर आहे. तुकाराम महाराज म्हणजे तुझ्या बापाकडे 50 एकर जरी जमीन असली बिनकामी पीक देत नाही. निराशेचे मुळ शेत नाही देत पीक उगेते. तुकोबा काय म्हणतात उगण शेती